नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. येणाऱ्या गट ब आणि गट क एमपीसी पूर्व परीक्षेसाठी एक अत्यंत महत्वाची योजना आपण इथे डिस्कस करणार आहोत. योजनेचं नाव आहे महिमा स्कीम. म्हणजे ही नवीन असल्या कारणाने आणि इम्पॉर्टंट असल्या कारणाने ही एक्झाम मध्ये येण्याचे चान्सेस थोडेसे जास्त आहेत किंवा याच्यावर एखादा एक्झाम मध्ये ऑब्जेक्टिव्ह येऊ शकतो. आता बघा की अप्रूव्ह कधी झाली तर 6 फेब्रुवारी 2026 ला अप्रूव्ह झाली. आता याचं फुल फॉर्म महिमा म्हणजे काय, तर हे फुल फॉर्म सुद्धा एक्झामच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं आहे. फुल फॉर्म आहे की महाराष्ट्र एजन्सी फॉर होलिस्टिक इंटरनॅशनल मोबिलिटी अँड ऍडव्हान्समेंट. हे बघा, हे नाव आता बघा हे दिसायले दिसते, पण साधा प्रश्न कधी कधी आयोग विचारते की तरी काहीतरी म्हणजे वेगळे शब्द देतात आणि तुम्हाला कन्फ्युज करण्याचा प्रयत्न करते. म्हणजे आता जिथं म्हणजे साधं असेल की मोबिलिटी आहे, इथं काहीतरी मुव्हिबिलिटी असं काहीतरी लिहून तुम्हाला कन्फ्युज करण्याचा प्रयत्न करते. त्याच्यामुळे त्याची ईच अँड एव्हरी टर्म आपल्याला व्यवस्थित, म्हणजे एम म्हणजे काय महाराष्ट्र झालं, ए म्हणजे काय एजन्सी झालं, एफचं नाही घेतलं, एच म्हणजे काय होलिस्टिक, आय म्हणजे काय इंटरनॅशनल, म्हणजे काय मुव्हिबिलिटी नाही ते मोबिलिटी आहे, ए म्हणजे काय ऍडव्हान्समेंट. आणि हे बघा की म्हणजे याच्यामुळे हे फुल फॉर्म सुद्धा आपल्याला अत्यंत महत्वाचं आहे, तर ते सिरियसली आपण प्रत्येक टर्म त्याची व्यवस्थित काय लिहिलेलं आहे तर ते बघणं गरजेचं आहे. आता याचा प्रमुख उद्देश काय की एम काय, फॅसिलिटेट द इंटरनॅशनल एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी अँड ग्लोबल करिअर ऍडव्हान्समेंट फॉर द स्किल युथ ऑफ द स्टेट. म्हणजे महाराष्ट्राचे जे काही ज्यांनी थोडं स्किल आहे किंवा कौशल्य आहे ज्यांच्या अंगी, त्या लोकांना परदेशात म्हणजे जॉबची संधी निर्माण करून देणे आणि त्यांचं करिअर ऍडव्हान्स करणे किंवा त्यांचं करिअर मध्ये ग्रोथ करणे. तर म्हणजे काय की जे काही आपल्या राज्यातले स्किल ज्यांच्या अंगी कौशल्य आहेत तशा म्हणजे लोकांना परदेशातली नोकरी मिळवण्यासाठी मदत करणे आणि त्यांचं काय करिअर ग्रोथ वाढवणे, एवढा साधा सुद्धा या योजनेचा अर्थ आहे. आता बघा स्टेटस काय, म्हणजे या ज्याचं महिमा जे काही इन्स्टिट्यूट आहे किंवा हे अपेक्स इन्स्टिट्यूट आहे स्टेटची, म्हणजे महाराष्ट्र राज्याचे अपेक्स इन्स्टिट्यूट असेल आणि होली गव्हर्नमेंट ओन म्हणजे पूर्ण राज्य सरकारचे इन्स्टिट्यूट असणार आहे. नॉट फॉर प्रॉफिट कंपनी, म्हणजे प्रॉफिट कमावण्याच्या उद्देशाने ही इन्स्टिट्यूट नाही, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आता डिपार्टमेंट फंक्शन अंडर द स्किल एम्प्लॉयमेंट एंटरप्रेनरशिप अँड इनोव्हेशन डिपार्टमेंट, म्हणजे याच्या अंतर्गत ही जी अपेक्स बॉडी आहे ही वर्क करणार आहे. आता याचं हेडक्वार्टर किंवा मुख्यालय ज्याला आपण म्हणतो मुंबईमध्ये राहणार आहे. नंतर बघा की फॉर्म अंडर सेक्शन 8 ऑफ कंपनीज ऍक्ट 2013. आता हे ऍक्ट 2000 म्हणजे कंपनीचा जे काही सेक्शन 8 काय आहे, तर त्याच्यामध्ये सेक्शन 8 मध्ये काय सांगितलं, नॉट फॉर प्रॉफिट ऑर चॅरिटेबल कंपनीज, या उद्देशानं इथं म्हणजे कलम 8 मध्ये असं सांगितलेलं आहे की ती कंपनी किंवा ती इन्स्टिट्यूट म्हणजे चॅरिटेबल या उद्देशाने स्थापना करणं इथं अपेक्षित आहे. आता बघा हे सेक्शन 8 आणि आपला प्रोमोट द एसडीजी सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल जे 17 आहेत ना, त्याच्यामधला 8वा एसडीजी जो आहे तर त्याचा काय डिसेंट वर्क अँड इकॉनॉमिक ग्रोथ, याला प्रमोट करते, हे सुद्धा महत्वाचं आहे. म्हणजे आता इथं जर काही तुम्हाला फिरवलं तर इथं सुद्धा 8 आहे आणि इथे एसडीजी 8च आहे. त्याच्यामुळे असं कन्फ्युज व्हायचं कारण नाही. 8 आलं की बाबा ऑप्शन मध्ये दिसलं की ते करेक्ट आहे समजायचं. मग 8 नंबरचा एसडीजी असू द्या किंवा 8 नंबरचं सेक्शन असू द्या कंपनीज ऍक्ट 2013चं. आणि इथं इम्पॉर्टंट काय काय, हे 8 डिजिट इम्पॉर्टंट आहे. याचा याचं फुल फॉर्म इम्पॉर्टंट आहे, याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. नंतर उद्देश काय आहे की त्यांना जे काही महाराष्ट्र राज्यातले जे काही तरुण आहेत ज्यांच्या अंगी स्किल आहे कौशल्य आहे, तर त्या लोकांना परदेशात नोकरी किंवा एम्प्लॉयमेंट मिळण्यास तसंच त्यांचं करिअर ग्रोथ होण्यास मदत, करिअर ग्रोथ होण्यासाठी जी काही मदत आहे तर ती या इन्स्टिट्यूट तर्फे होणार आहे. तर इथं तुम्हाला काय उद्देश सहज लक्षात राहील. परंतु हे फुल फॉर्म आणि हे 8 डिजिट इथं जर असे एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्वाचे वाटतात. तर होप करतो की काही गोष्टी जर समजल्या असतील तर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.